या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित SK बिल्डर्सचे श्री संजीव कुमार साहेब, श्रीजी बिल्डर्स ज्यांनी टायटल स्पॉन्सर केले, श्री अमित सुवेजी, श्री देवान पटेलजी, माझ्या कॉलेज टायमापासूनचे मित्र मराठी सिने कलाकार श्री सुरत वाडेकर आणि आजच्या ज्यांच्यामुळे आपण हा कार्यक्रम बघत आहोत, माझे मित्र दीपक शेट्टी आणि सर्व भाग घेतलेले सर्व नाचणारे कलाकार, त्यांना सपोर्ट करणारे त्यांचे पॅरेंट्स, सर्व स्पॉन्सर्स, आलेले बंधू भगिनी मित्रांनो, खऱ्या अर्थाने नाच नवी मुंबई हा मला वाटतं नवी मुंबईतील पहिला असा डान्स शो जो नवी मुंबईमध्ये सुरुवात झाला. 2 वर्ष गॅप झाली बरोबर, कोविडमध्ये 3 वर्ष, पण ठीक आहे, कोविडने आपल्याला थांबवलं नाही. आणि आम्ही त्या ठिकाणी शहर चालवत असताना पहिला आम्हाला शहराच्या बेसिक गरजा प्राधान्य द्यायला लागतं, पण मनोरंजन देखील त्याच कला सांस्कृतिक या आवश्यक असतात. त्यामध्ये दीपक शेट्टी यांचा मोठा हातभार लावलेला आहे. इथेच नाही तर विविध कार्यक्रमामध्ये आपण दीपक शेट्टीला बघतो. त्यांची देखील डान्स अकॅडमी त्या ठिकाणी होती, पण सुरुवात तिथूनच झाली आणि आता इथे विविध डान्स अकॅडमीतून कलाकार त्या ठिकाणी आजचा शो हा संपन्न करतात, यशस्वी करतात. त्यासाठी मी ग्वाही देतो की जसं शहर आम्ही बनवतो, आपलं शहर मुंबईपेक्षा चांगलं आहे, बरोबर आहे. नवी मुंबई शहर आपण जेव्हा मुंबईशी कम्पेअर करतो तेव्हा आपण बोलतो की नवी मुंबई मुंबईपेक्षा बेटर आहे. तुमच्याकडे फक्त मोठे मोठे सिने स्टार जरी असले, पण आमच्याकडे चांगले गुळगुळीत रस्ते आहेत, त्याच्यावर कधी खड्डे नसतात. आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण ते करण्याचा प्रयत्न करू. पण निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जसं एखादं शहर बनत असताना पाणी, स्वच्छता, सर्व सुखसुविधा या केल्यानंतर कला, क्रीडा, सांस्कृतिक या दृष्टीने आम्ही पावलं टाकणार आहोत. त्यामध्ये कलेच्या माध्यमातून संगीत असो, डान्स असो, यामध्ये चांगल्या ट्रेनिंग आणि चांगलं प्लॅटफॉर्म निर्माणाचं काम करणार आहोत. क्रीडा क्षेत्रात देखील जसं क्रिकेट आहे, आज नवी मुंबईतून एकही प्लेअर आपल्या क्रिकेटमध्ये तसा IPL किंवा आपल्या भारतासाठी खेळायला नाही गेला, पण येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपण जी ट्रेनिंग सुरू करून भारतासाठी IPL मध्ये आपला नवी मुंबईमधला एक आपला खेळाडू खेळताना दिसेल तशा प्रकारे यंत्रणा सुरू करायचं चाललेलं. आणि आपला एक मोठा डान्सर तर खूप ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण, बरोबर. त्यामध्ये दीपक शेट्टीचा मोठा हात
मोठा मंच नाही की जो सातवा सीझन आहे हा 100 सीझन होतील याचे आणि नक्की मला आवडेल यायला. आणि किती चिमुकले चिवचू ताई ज्या मी बघितल्या मस्त पातळ वगैरे घालून आहे जाम भारी. आणि मी खरं सांगतो माझी जर्नी अशी सुरू झाली. मी अमरावतीला असेच इव्हेंट ऑर्गनाईज करायचो समरला आणि ज्या लहान मुलांना जेव्हा आपण 10 दिवस मेहनत किंवा 1 महिना मेहनत केल्यानंतर जो स्टेज भेटपर्यंत जातात तर सगळ्यांना ऑल दी बेस्ट आणि खूप खूप धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा. धन्यवाद सर. एक से विनती है, हमारे जो आज के टाइटल स्पॉन्सर्स हैं मिस्टर अमित सुरवे एंड दिवांग पटेल से विनती करूंगा कि वो मंच पर आए और आपका स्वागत करें छोटे से टोकन ऑफ लव के साथ. पिछली डेवलपर्स जोरदार तालियां हो जाए फॉर. थैंक यू मेगा. थैंक यू वेरी मच. इसने एक अलग ही पहचान बना के रखी है. अभी गाने को भी आई थिंक एक इतनी फिल्में करता हूँ, इतनी सीरियल्स कर रहा हूँ, इतने म्यूजिक वीडियोस कर रहा हूँ, लेकिन ये भाई जो उस पे अटका है, इसका प्यार जो है ना, दिल है दिल. गोव्याच्या गेला. थैंक यू. या ऑफ कोर्स यार, ऑफ कोर्स. प्यार क्या प्यार है तू भाई. थैंक यू. We'd like to give a token of appreciation from our side, a token of love. Thank you so much for being here, Sohit sir. And I wish you could have seen more. आप क्यों इतना रेडी हो गए? थैंक यू सो मच. हर बार आता हूँ नई मुंबई, मेरे लिए क्या है मुझे पता है. थैंक यू सो मच दीपक शेट्टी. थैंक यू सो मच रोशन सोनकर. थैंक यू सो मच. क्योंकि इधर मुझे बहुत लोग ने ये नाच इवेंट ब्रांड क्यों बना, क्योंकि हम लोग पता है हम लोगों ने क्या क्या किया है, हम लोगों ने कैसे कैसे दिन से इधर आए हैं. थैंक यू सो मच. आप लोग हैं इसके लिए विकास सावंत है. आप लोग रहते तो विकास सावंत इधर बनता भी नहीं. तो थैंक यू सो मच. आणि मैं बहुत बहुत बड़ा फैन हूँ शिव सर का, क्योंकि मुझे पता है मैंने वो शो किया है बिग बॉस मराठी. उनको ही पता है वो शो क्या है, कैसे झेला है, कैसे निकाला, पता वो सब अलग बात है. एंड थैंक यू सो मच. थैंक यू सो मच. हर बार आता हूँ कुछ अलग प्यार मिलता है. प्लीज आवाज चाहिए, क्योंकि मैं बहुत हावड़ा हूँ पब्लिक के लिए. तो प्लीज एक आवाज. 1 2 3. 1 2 3. आणि एक बात बता दो,
विकास 1 साल से कमबैक हो गया है। बहुत बड़ा कमबैक कर रहा हूँ। थैंक यू सो मच, क्योंकि आप लोग के वजह से। थैंक यू भाई, थैंक यू दिशांत।
म्हणजे हा माणूस 7 वर्षापासून करतोय आणि ज्या प्रकारे मैनेज करते होते सलाम सच्ची में। और मुझे पर्सनली ऐसा लगता है कि आप इतना प्यार करते हो डांस से, उनको भगवान और मंदिर की तरह जो मेरे को जो आपका टाइटल सॉन्ग है लिरिक्स है वो मुझे लगता है हर डांसर अपने डांस को अपनी कला को भगवान मानता है, मंदिर मानता है, अपने डांस क्लास को सल्यूट आपको और बहुत आगे जाओगे। और मुझे लगता है आगे आप नहीं आप लेके जा रहे हो तो ये बहुत बड़ी बात है। मुझे लगता है ऐसे लोगों की ज़रूरत होती है जो आजकल के सोशल मीडिया पे रियल टैलेंट को आगे बढ़ा रहे हैं। इतना बड़ा प्लेटफॉर्म है और इतने कलाकार हैं और जो छोटे छोटे कलाकार मैंने देखे उसी में से कोई कल जाके सेलिब्रिटी आके इनके प्रोग्राम में रहेगा, मैं गारंटी देता हूँ। म्हणजे शुक्रिया। शिवदादा, डान्स क्षेत्राला तू कशा प्रकारे बघतोस? डान्स क्षेत्र ह्या कले क्षेत्राला तू कशा प्रकारे बघतोस? मला असं वाटतं ते डिपेंड आहे गुरुवर। म्हणजे डान्स म्हटल्यानंतर तुम्ही त्याला जर खरंच पूजत असाल त्या देवासारखं मंदिरासारखं तर असे लोक असतील आणि तुमचे गुरु चांगले असतील तर तुम्ही खूप समोर जाल। ह्याचा अर्थ असा नाही की सोशल मीडियावर तुम्हाला 2 मिलियन मिळाले म्हणून तुम्ही चांगले करता। मला 10 जरी लाईक आणि कमेंट्स आले पण ते लोक तुम्हाला तुमच्या कलेला वाव देणारे असेल तर ती कला तुमची खूप म्हणजे मला वाटते वाखाणण्याजोगती आहे। असं नको की आपल्याला 2 मिलियन नाही येत आहे, 10 मिलियन लाईक नाही येत आहे। कधी कधी जे कलाकार नसतात ती कलाही नसते त्याला आजकाल सोशल मीडियावर लाईक आणि कमेंट्स येतात आणि जी कला खरंच पुश कराजोगती आहे आणि मला असं वाटते त्याला आपण ॲप्रिशिएट करायला पाहिजे। त्यांना लाईक कमेंट्स नाही मिळत। मला वाटतं सोशल मीडिया जर बाजूने ठेवलं हे स्टेज आहे, हे स्टेज तुम्हाला समोर देईल। छोटे छोटे कसं ज्या चुका करतो आपण त्या चुका करत करत समोर जातो आणि मला खूप मजा आली आणि खूप एक शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे इकडे कोरिओग्राफर झाले आणि ज्या प्रकारे गर्दी जमली तर त्या लोकांना काय ॲडव्हान्स देशील पुढच्या वाटचालीसाठी? सर्वात आधी कोरिओग्राफरना सल्यूट। मी झलक केलाय, मला माहिती आहे ॲज अ डान्सर मी डान्सर नाही आहे, मी जस्ट शिकत शिकत समोर चालला। माझ्या डान्सची डेफिनेशन म्हणजे गाणं लागल्यानंतर जसं आपली बॉडी हलेल तो डान्स। पण जर तुम्ही डान्सरची मेहनत बघाल तर खूप आहे पण त्यांना ॲप्रिशिएशन थोडं कमी असतं, थोडं नाही खूप कमी असतं। तुम्ही कुठलेही डान्सर बघा त्यांना तेवढी ओळख नसते आणि खरं तर सोशल मीडियावर जेवढे कलाकार आहे डान्सर आहेत ते आपली कला 1-1 महिना 10-10 दिवस प्रॅक्टिस करून दाखवतात पण त्यांना तेवढं वाव नाही मिळत। मला असं वाटतं आपण सगळे मिळून जेवढे 10 कमेंट 10 लाईक आपण बाकी रीलला देतो जे आजकाल मी त्या साईडनी नाही जाणार फक्त मला असं रिअल टॅलेंटला आपण ॲप्रिशिएट करायला पाहिजे तर कुठेही असू दे। मी स्वतः माझ्यापासून सुरू करेल आणि तुम्ही पण सर्व करा। थँक्यू सो मच। आता तुम्ही काश्मीरमध्ये गाणं शूट केलं त्या गाण्याबद्दल काय कसलं गाणं आहे? सिया नहीं कि सिया का गई? दीपक भाई एक मिनट 7 साल से नाच नवी मुंबई कर रहे हो, 7वां सीजन है, आज बहुत ग्रैंड लेवल पे आज इसका सक्सेस हो गया। क्या बताना चाहोगे? 7 साल पहले आपने ये चालू किया था। सर 7 साल पहले जब 2015 में स्टार्ट किया था इतना सक्सेस नहीं मिला था, फिर आहिस्ते आहिस्ते इसको सक्सेस मिला। क्या है कॉन्सेप्ट समझना थोड़ा डिफिकल्ट था सबको सर। एक कोरियोग्राफर दूसरे कोरियोग्राफर से आ नहीं रहा था। आज की तारीख में पूरे इंडिया में आप पूरा वर्ल्ड बोल सकते हो सर। ये नवी मुंबई अपना एक ही ऐसा शहर है जहाँ पर आयरली से लेकर पनवेल तक के कोरियोग्राफर्स एक साथ एक प्लेटफॉर्म पर आके आज के डांस को सेलिब्रेट करते हैं नाच नवी मुंबई पे। हमारे साथ धर्मेश सर थे, गणेश आचार्य सर आके गए, सरोज जी आके गए, टेरेंस लुइस, मास्टर जी, सुरेश मुकुंद सर, इस सर शिव ठाकरे सर आके गए एंड बड़ा मज़ा आ रहा है। हमारे भाग्य, अरमान और भी सिया भी यहाँ पर है ना, ऐसे हमारे नवी मुंबई के कलाकार भी है जो आज की तारीख में बहुत अच्छा काम कर रहे हैं। मैं तो दुआ करता हूँ कि ये दोनों और ये तीनों ऐसा बन जाए किधर कि इनको ये भी मैं सेलिब्रिटी बड़ा बुला के बुलाऊँ कभी ऊपर। ओके दीपक भाई, इसमें कितने स्टूडेंट्स ने पार्टिसिपेट किया था और कहाँ से बच्चे लोग आए थे? सर नवी मुंबई से पार्टिसिपेट किया था। मेरा फंडा सीधा क्लियर है सर। मैं नवी मुंबई का हूँ, मुझे नवी मुंबई को बढ़ाना है। मैंने सब सेलिब्रिटीज़, हम लोग क्या करते थे, हम अंधेरी जाते थे, वहाँ जाते थे सब सेलिब्रिटी से मिलने के लिए। सर मैंने इन बच्चों के लिए एक ऐसा प्लेटफॉर्म खड़ा किया, बोला नहीं जाएगा कोई, मैं लेके आऊँगा यहाँ पर और तुम यहाँ मिलेंगे। ये मैंने काम किया था सर और मैं कोशिश कर रहा हूँ, आप सबकी दुआ है, स्पेशली मीडिया को थैंक यू बोलता है। हमेशा आप लोगों ने इतने साल से, मतलब 7 साल तो इवेंट को है, 3 साल गैप था, वो 10-11 साल से मेरे को कवर कर रहे हैं। थैंक यू वेरी मच एवरीबडी। दीपक जी, दिस इज द फर्स्ट टाइम आई एम मीटिंग यू। यस सर। क्या कहना रहेगा सर, जिस तरीके से हम देख रहे हैं कि सो मेनी अनप्रिविलेज्ड किड्स आर आल्सो देयर हु आर जो टैलेंटेड है वगैरह, सब उनको कोरियोग्राफ वगैरह करके स्टेज पर अपने प्लेटफॉर्म पे उनको स्टेज पे खड़ा किया है, तो आपकी तरफ से उनको क्या क्या सहायता या फिर सपोर्ट मिल रही है? सर देखो, मेरे पास जब मैंने स्टार्ट किया था मेरे साथ कोई दीपक शेट्टी नहीं था, बराबर है। इनके पास दीपक शेट्टी है और मैं जितना प्लेटफॉर्म दे सकता हूँ मैं दूंगा, वो चाहे
बच्चों को कुछ प्रॉब्लम हो उनको, या उनको यू नो हर 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 टाइप के बच्चों को हमने प्लेटफॉर्म दिया। ये मंच है सबके लिए सर। इन टर्म्स ऑफ सर देखो, अभी कुछ बच्चे हैं जो अनाथ आश्रम के बच्चे हैं जो यहाँ पर परफॉर्म करते हैं, यहाँ पर फिर कुछ डिसलेक्सिया जो बच्चे हैं वो परफॉर्म करते हैं। हमारा सुमित यादव जिसके हाथ पैर कुछ भी नहीं बट दिल में जज्बा है, धर्मेश भाई जब आए थे उसको कंधे पे हाथ रख के बोला कि क्या बात है, इसको मैं कोशिश करूँगा इसको आगे लेके जाने के लिए। प्लेटफॉर्म सबके लिए सर, कोई छोटा बड़ा कुछ नहीं, सबके लिए प्लेटफॉर्म बड़ा गया नाच नवी मुंबई। थँक्यू बाय. 2015 पासून सुरू नाच 2024 दीपक शेट्टी यांच्या माध्यमातून नवी मुंबई शहरामध्ये नवी मुंबईतल्या विविध भागातील ट्रेनिंग सेंटरमधून जे नृत्य कलाकार आहेत ते आपले परफॉर्मन्स करतात आणि एक नृत्याचा एक महोत्सव या ठिकाणी या सिडको एक्झिबिशनमध्ये होतो. दीपक शेट्टीच्या माध्यमातून 7वा सीझन नाच 2024 या माध्यमातून अतिशय चांगलं असं आयोजन या नृत्यकलेसाठी केलेलं आहे. मी दीपक शेट्टीचं मनापासून अभिनंदन करतो आणि निश्चितच कला क्षेत्रामध्ये दीपक शेट्टी विविध कला माध्यमातून पुढाकार ते घेत असतात. त्यांच्या पुढील कामगिरीसाठी माझ्या पूर्ण शुभेच्छा आहेत आणि जिथे जिथे आमची गरज त्या ठिकाणी लागेल तिथे तिथे दीपक शेट्टीबरोबर तनमन धनाने त्यांच्याबरोबर उपस्थित आहोत. आणि दीपक शेट्टी यांनी हे जे नवी मुंबई शहर इन्फ्रास्ट्रक्चर वाईज नंबर 1 आहे, मग थोडं एंटरटेनमेंट आणि ग्लॅमरची त्या ठिकाणी गरज होती, तर ती दीपक शेट्टी आणि त्यांच्या सर्व टीमने पूर्ण केली आणि कला क्षेत्रामध्ये देखील नवी मुंबईचं नाव यापुढे पुढे. कसं आहे की नवी मुंबई शहर हा प्राधान्य विकास या पद्धतीने जी पहिला बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण केल्या. म्हणजे घर बनवताना पहिला आपण साचा बनवतो आणि नंतर इंटेरियर काम करतो, बरोबर आहे, जे मनोरंजन टी व्ही नंतर आणतो. पण जो आपण आता मेन जो फाउंडेशन तयार केलेला आहे, तर आता क्रीडा, कला, सांस्कृतिक या सर्व क्षेत्रामध्ये नवी मुंबई हे ट्रेनिंग करून त्यांना एक प्रोत्साहन देऊन त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबईच नाही तर महाराष्ट्र, देश पातळीवर, इंटरनॅशनल लेवलवरती नवी मुंबईचे आपले युवक, तरुण हे तिकडे परफॉर्म करतात. हो का रोलिंग? अहो तुमचाच दुसरे होते, काय करतात? ओके दादा डोर ऑफ करो ना, डोर बंद करिए. दादा काय सांगाल, नाच नवी मुंबई दीपक शेट्टी जे प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम ऑर्गनाईज करतात, हा सीझन 7चा कार्यक्रम आहे, तुम्ही इथे उपस्थित आहात, काय सांगाल? नाच नवी मुंबई 2024 सीझन 7 दीपक शेट्टीनी हा जो कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, बेसिकली प्रत्येक मुलाला, प्रत्येक कलाकाराला एक चांगला स्टेज मिळवून देणं फार मोठी गोष्ट असते आजच्या तारखेला. आणि आय थिंक दीपक शेट्टी इज डुईंग अ फॅब्युलस जॉब इन दॅट. आणि आमच्यासारखे मित्र त्याच्या पाठीशी नेहमीच आहोत. आणि महत्त्वाचं मला या कार्यक्रमाबद्दल हे सांगायचं आहे की 3 वर्षाचं मूल असो किंवा 60 वर्षाचं कोणी एज ग्रुप आहे, इथे एज बॅरियर नाही. प्रत्येकजण एक याला म्हणतात, यावर्षी यांनी एक आया नाच का त्योहार केला आहे, फेस्टिवल केला आहे यांनी डान्सचा. आणि हा डान्स फेस्टिवल मला तरी वाटतं भारतात एकमेव डान्स फेस्टिवल आहे जो इतक्या मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये होतो दरवर्षी. आणि आय एम जस्ट एन्जॉईंग द परफॉर्मन्सेस. माझ्या 2 फिल्म्स रेडी आहेत, हिंदी फिल्म्स आहे, मराठी फिल्म्स आहेत. आत्ता सध्या फिल्म्सवरच काम सुरू आहे, म्युझिक व्हिडिओज सुरू आहेत. आणि आतापर्यंत जेवढं प्रेम मला तुम्ही प्रेक्षकांनी दिलं आहे तेच प्रेम मला, मी थोडासा हावरट आहे प्रेमाबद्दल, ते प्रेम मला कायम द्या आणि तुमची साथ मला अशीच राहू द्या.